नमस्कार मैत्रिणींनो, मी गीतांजली. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड व्लॉग्समध्ये. आज मी तुमच्याबरोबर हिरव्या मटारची अतिशय कुरकुरीत व खमंग अशी रेसिपी शेअर करणार आहे. सध्या अतिशय छान असा मटार मार्केटमध्ये मिळत आहे. चला तर मग या मटारची रेसिपी सुरू करूया. इथे मी एक मोठी वाटी भरून सोललेले मटारचे दाणे घेतलेले आहेत. हे फ्रेश मटार आहेत. तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा या रेसिपीसाठी नक्कीच वापरू शकता, पण फ्रेश मटारमुळे ही रेसिपी आणखीनच छान होते. यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत. त्याचबरोबर 3 ते 4 मी यामध्ये लसण टाकलेले आहेत व भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. पाण्याचा वापर अजिबात न करता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला मटार व्यवस्थित वाटला गेलेला आहे. खूप जास्त फिरवायचं नाहीये. आपले मटारचे दाणे व्यवस्थित क्रश होतील एवढंच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता काही दाणे अखंड सुद्धा दिसत आहेत. आपण हे चमच्याच्या सहाय्याने सुद्धा थोडे मॅश करून घेऊ शकतो. आता हे सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आता यामध्ये आपण बाइंडिंगसाठी काही पदार्थ टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता मी इथं सर्व मटार जो आहे तो भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण बाइंडिंगसाठी बेसन पिठाचा वापर करणार आहोत. इथं मी 2 चमचे एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये मी 2 चमचे एवढा बारीक रवा टाकलेला आहे. रव्यामुळे अतिशय कुरकुरीत असा आपला हा पदार्थ तयार होतो. पिठाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाहीये. तुम्ही बघू शकता इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकून घेतलं आहे व अर्धा चमचा यामध्ये मी जिरे सुद्धा टाकलेले आहेत. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मला हे मिश्रण थोडंसं ओलं वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी 2 चमचे एवढं बेसन पीठ टाकणार आहे. आपल्याला हे मिश्रण तयार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपण बेसन पिठाचा वापर कमीत कमी करायचा आहे. आपल्या हाताला पीठ चिटकू नये, त्याचबरोबर याचे व्यवस्थित पॅटीस बनावे यासाठी आपण फक्त पिठाचा उपयोग केलेला आहे. पिठाचा वापर जास्त करायचा नाही आहे, नाहीतर आपल्या पॅटीसची चव व्यवस्थित होणार नाही. तुम्ही बघू शकता मी इथं पाण्याचा हात घेतलेला आहे व अगदी सहज मी यांना पॅटीसचा आकार देऊन घेऊ शकत आहे. माझ्या हाताला हे अजिबात चिटकत नाही आहे. त्याचबरोबर हे पॅटीस मोडत सुद्धा नाही आहेत. अशाच पद्धतीने पॅटीस आपल्याला बनवून घ्यायचे आहेत व तळून घ्यायचे आहेत. आता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे व गॅस मीडियम ठेवायचा आहे व अशा पद्धतीने मटारचे पॅटीस आपण यामध्ये सोडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कढईमध्ये जेवढे बसतात त्यापेक्षा एक पॅटीस आपण कमीच सोडणार आहोत, ज्यामुळे हे एकमेकाला चिटकणार नाहीत व तेलामध्ये तुटणार सुद्धा नाहीत. आता आपण हे छान उलटवून दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत. हे मटारचे पॅटीस खाण्यासाठी अतिशय कुरकुरीत लागतात. त्याचबरोबर आतून सुद्धा हे छान तळले जावे यासाठी आपण गॅस जो आहे तो मीडियम ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आपल्या पॅटीसला आलेला आहे. हे पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर, त्याचबरोबर दह्यातल्या चटणी बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा ट्राय करू शकता. तुम्हाला ही पॅटीसची अतिशय झटपट होणारी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, त्याचबरोबर रेसिपी थोडीशी चटपटीत वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मस्त खा व खुश रहा. थँक्यू.